कोल्हापुरात आयटी पार्क होणार असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची मोठी प्रगती होणार आहे। त्यामुळे या आयटी पार्कच्या पुढील वाटचालीचा रोडमॅप देऊन कालबद्ध नियोजन करावं, त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर आयटी पार्क सुरू करूया, असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी विशेष सहकार्य केलेल्या लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। कोल्हापुरातील शेंडा पार्क इथं आयटी पार्कसाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे। त्यासाठी जागाही उपलब्ध करण्यात आली आहे। हे आयटी पार्क कोल्हापुरात व्हावं यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसंच शासकीय अधिकाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं। याबाबत या लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, संचालक आदिनाथ पाटील यांच्यासह संचालकांच्या हस्ते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, MIDCचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। आयटी पार्कमुळे कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होणार आहे। त्यामुळे पुढील वाटचालीचा रोडमॅप आम्हाला देऊन कालबद्ध नियोजन करावं, त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर आयटी पार्क सुरू करूया, असं प्रतिपादन यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। राज्याचे मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून या आयटी पार्कला मंजुरी मिळाली आहे। महायुतीच्या सरकारनं कोल्हापूरच्या विकासाला गती दिल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। या आयटी पार्कला छत्रपती ताराराणी यांचं नाव देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी बोलताना दिली। या आयटी पार्कमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच स्थानिक आयटी उद्योजकांना प्राधान्याने जागा उपलब्ध करून दिली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील आणि राहुल मेंज यांनी मनोगत व्यक्त केली। कोल्हापूरला मोठी आयटी इंडस्ट्री बनवून दाखवली जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शांताराम सुर्वे, अध्यक्ष प्रताप पाटील, उपाध्यक्ष धवल चौगले, सचिव राहुल मेंज, खजानीस रणजित नार्वेकर, संचालक आदिनाथ पाटील, विश्वजित देसाई, मंदार पेटकर, सुरेंद्र जैन यांच्यासह सर्व संचालक आणि पदाधिकारी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।